मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांसह प्रयागराजमध्ये दाखल झाले। शिंदेचे मंत्री महाकुंभ मेळ्यात पवित्र स्नान करणार आहेत। शिवसेनेचे आमदार प्रयागराजमध्ये दाखल झाले असून ते लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर पवित्र स्नान करतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्याच आठवड्यात प्रयागराजला जाऊन आले होते आणि त्यानंतरच एकनाथ शिंदेंनी दौरा आखलाय। त्यांच्याबरोबर शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदार देखील उपस्थित आहेत। आपण बघतोय शिवसेनेचे मंत्री महाकुंभ मेळ्यात सहभागी होत आहेत। एकनाथ शिंदे देखील उपस्थित आहेत। शिंदे गटाचे सर्व आमदार खासदार हे प्रयागराजमध्ये दाखल झालेले आहेत आणि शाही स्नान ते करणार आहेत। राज्यातील मंत्र्यांचं शाही स्नान आपण बघतोय प्रयागराजमध्ये। शिंदे गटाचे आमदार खासदार प्रयागराजमध्ये दाखल झालेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आता आपल्यासोबत जोडलेले आहेत। प्रमोद, शिवसेनेचे सगळे मंत्री महाकुंभ मेळ्यात शाही स्नान करणार आहेत, काय अधिकची माहिती? प्रमोद जगताप यांच्याशी काही तांत्रिक अडचणीमुळे आपला संपर्क तुटला आहे। सीमा दाते आता आपल्यासोबत जोडलेले गेलेले आहेत। सीमा, काय अधिकची माहिती? शिवसेनेचे सगळे मंत्री प्रयागराजमध्ये दाखल झालेत। नक्कीच मेहुल, आपण पाहतोय की प्रयागराजमध्ये कुंभस्नानासाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते आपल्या सहपत्नीस तिथे उपस्थित आहे आणि सध्या आपण पाहतोय की कुंभमेळ्यात त्यांनी स्नान देखील केलेलं आहे, गंगा पूजन केलेलं आहे। पण त्याचबरोबर शिंदेचे म्हणजेच एकूण त्यांचे आमदार आणि मंत्री असे 5 ते 8 जण जे आहेत ते देखील गेलेले आहेत। आणि आपल्या दृश्यांमध्ये पण आपण पाहू शकतो की आता कुंभस्नान जे आहे ते शिंदे आणि त्यांचे मंत्री जे ते करताना पाहायला मिळत आहे। मयूर, नक्कीच सीमा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण बघतोय शिवसेनेचे मंत्री महाकुंभ मेळ्यात सहभागी होणार आहेत, शाही स्नान करणार आहेत। एकनाथ शिंदे देखील प्रयागराजमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांचे सर्व आमदार खासदार देखील प्रयागराजमध्ये दाखल झालेले आहेत। आपण बघतोय संजय राठोड, दादा भुसे हे देखील प्रयागराजमध्ये दाखल झालेत। जीवन को एक ही बार महाकुंभ में स्नान करने के बाद मनुष्य जीवन का सार्थक हो गया ऐसा है। और ये तो प्रयागराज एक पवित्र भूमि है। यहाँ पर तीनों नदियों का संगम है।